पर्यंत मी जगाचा प्रकाश आहे. असे बोलून तो भूमीवर थुंकला. थुंकीने त्याने चिखल केला. तो चिखल त्याच्या डोळ्यास लावला आणि त्याला म्हटले, जा शिलोह नावाच्या तळ्यात धु. मग त्याने जाऊन धुतले व तो डोळस होऊन आला. देवबाप ही वचने आशीर्वादित करो. आपण हा जो भाग वाचला त्या भागामध्ये आपल्याला दिसून येतं की प्रभू येशू ख्रिस्ताने जो चमत्कार या ठिकाणी केलेला आहे आणि तो चमत्कार काय केलेला आहे तर जन्मापासून जो आंधळा असा मनुष्य आहे त्याला प्रभू येशू ख्रिस्ताने दृष्टी दिलेली आहे किंवा त्याच्या डोळ्यांना परत दिसू लागलेला आहे असं आपण पाहतो. पण हे घडण्या अगोदर जर आपण 8व्या अध्यायाकडे जर पाहिलं तर त्या ठिकाणी काय घडलेलं आहे ते आपल्याला दिसून येतं. 8व्या अध्यायामध्ये आपल्याला माहिती आहे की व्यभिचारी स्त्री विषयी त्या ठिकाणी आपण पाहतो की त्या यहुदी लोकांनी तिला पकडून आणलं आणि तिला ते मारावयास टपले होते. पण प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी म्हटलं की जो निष्पाप आहे त्याने पहिला दगड तिच्यावरती मारावा आणि त्यानंतर सर्व लोक जे लहानपासून ते पुढे आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी शिकवण देत आहे आणि नंतर तो यहुद्यांबरोबर वादविवाद देखील करताना आपण त्याला पाहतो. आणि शेवटचं जर वचन आपण वाचू 8वा अध्याय आणि शेवटचं वचन 59 8th chapter and 59th verse. यावरून त्यांनी त्याला मारण्याकरिता दगड उचलले, परंतु येशू मंदिरातून गुप्तपणे निघून गेला. तर जो काही वादविवाद प्रभू येशू ख्रिस्त यहुद्यांबरोबर करत होता ते यहुद्यांना आवडलं नाही आणि त्यानंतर त्यांनी काय केलं की प्रभू येशू ख्रिस्ताला मारण्याकरिता त्यांनी दगड उचलला. पण प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आपण वाचतो की प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणाहून गुप्तपणे निघून गेला असं आपण पाहतो. आणि जेव्हा आपण 9व्या अध्यायाकडे येतो, पहिलं वचन जे आपण वाचतो त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की तो तिकडून जात असता एक जन तर या ठिकाणी त्याच्या भाग जर पाहिला तर यहुदी लोक प्रभू येशू ख्रिस्ताला मारणार होते. पण प्रभू येशू ख्रिस्त गुप्तपणे त्या ठिकाणाहून निघून गेला. मंदिरातून गुप्तपणे तो निघून गेला आणि पुढे जात असता त्याला कोण दिसलेला आहे तर जन्मांध माणूस त्याला दिसलेला आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताची जी दया आहे ती आपल्याला दिसून येते. जरी आधी लोक त्याला मारायला टाकले होते तरी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताची दया या ठिकाणी काय दिसून येते की त्याला एक जन्मांध माणूस त्याच्या दृष्टीस पडलेला आहे किंवा जन्मांध किंवा जन्मापासून आंधळा अशी व्यक्ती त्याला दिसून येत आहे किंवा तो गरीब जो मनुष्य आहे त्याची मदत करण्यासाठी तो थांबतो. आता या ठिकाणी जेव्हा आपण वाचतो त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की जन्मांध माणूस असं लिहिलेलं आहे. म्हणजे जन्मापासूनच तो आंधळा आहे आणि त्याच्या आईला त्याने कधी पाहिलं नसेल. जे झाडं आहेत किंवा जे वातावरण आहे किंवा निसर्ग आहे तर त्याने कधी पाहिलं नसेल. पण एक गोष्ट जी प्रामुख्याने आपल्याला इथं दिसून येते की प्रभू येशू ख्रिस्ताने त्या जन्मांध माणसाला पाहिलेलं आहे. जरी त्या मनुष्याने काहीही पाहिलं नाही आपल्या आयुष्यामध्ये तर कारण त्याला डोळेच नव्हते. परंतु एक गोष्ट जी आपल्याला या वचनामधून दिसून येते की प्रभू येशू ख्रिस्ताने त्या जन्मांध माणसाला पाहिलं. आणि काही वचनं जर आपण पाहिली तर त्या ठिकाणाहून देखील प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आपण पाहतो की कशा पद्धतीनं प्रभू येशू ख्रिस्त लोकांची मदत करत होता. जर मत्तई शुभवर्तमानाकडे आपण वळू 9वा अध्याय आणि 9वं वचन जर आपण वाचू मॅथ्यू चॅप्टर 9 and verse 9. मत्तई 9 आणि 9 त्या ठिकाणी असं आहे. मग तेथून जाताना येशूने मत्तई नावाच्या मनुष्याला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहून त्याला म्हटले, माझ्या मागे ये. तेव्हा तो उठून त्याच्या मागे गेला. आता हे या ठिकाणी सुद्धा आपण पाहतो की मत्तयाला प्रभू येशू ख्रिस्ताने पाहिलं आणि मत्तयाला प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचा शिष्य होण्याकरिता बोलावलं आणि मत्तय जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य झालेला आपण पाहतो. आणि पुढे जर आपण त्याच अध्यायामध्ये वाचू 9वा अध्याय आणि 27वं वचन 27th verse ऑफ मॅथ्यू चॅप्टर 9. मग येशू तेथून पुढे जात असताना 2 आंधळे त्याच्या मागे मागे चालत जाऊन मोठ्याने बोलले, अहो दावीद पुत्र आम्हावर दया करा. या ठिकाणी देखील आपण पाहतो की 2 आंधळे आहेत आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताला मदतीची हाक देत आहेत. त्याला बोलून सांगत आहेत की आम्हावरती दया करा.
आणि असंच पद्धतीनं अजून एक इन्सिडेंट जे आपण पाहतो त्याच पुस्तकामध्ये मत्तयाच्या 20व्या अध्यायामध्ये आणि 30वं वचन, 20वा अध्याय मत्तय 20 आणि 30. तेव्हा पहा, वाटेवर बसलेले 2 आंधळे येशू जवळून जात आहे हे ऐकून ओरडून म्हणाले, हे प्रभू, दाविदाचे पुत्र, आम्हावर दया करा. आता हे देखील 2 आंधळे या ठिकाणी आपण पाहतो आणि ते देखील प्रभू येशू ख्रिस्ताला हाक मारत आहेत, ओरडून सांगत आहेत की आम्हावरती दया करा. आणि असे बरेच भाग आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये दिसून येईल की प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा जात होता त्यावेळेला लोक त्याला हाक मारत होते की जेणेकरून त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांची मदत करावी किंवा दया त्यांच्यावरती व्हावी. आणि काही काही भागामध्ये आपण पाहतो की लोकांनी जे आजारी व्यक्ती आहेत त्या आजारी व्यक्तीला देखील उचलून घेऊन प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणलेले आपण पाहतो पवित्र शास्त्रामध्ये. पण या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त जात असताना त्याच्या दृष्टीस एक जन्मांध मनुष्य दिसलेला आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी थांबतो की जेणेकरून त्याची मदत तो करू शकेल. आणि दुसऱ्या वचनामध्ये जेव्हा आपण जाऊ त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे, तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, गुरुजी, कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्मास आला, ह्याच्या की ह्याच्या आई बापांच्या? आता या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू श्री ख्रिस्त त्या जन्मांध मनुष्य पाहिल्यानंतर तो थांबलेला आहे. आता शिष्य लोक जे आहेत ते देखील थांबलेले आहेत आणि ते विचारत आहेत प्रभू श्री ख्रिस्ताला की पापामुळे किंवा पापाचा दोष कोणावरती लावायचा? हा मनुष्य त्याच्यावरती लावायचा की त्याच्या आई वडिलांवरती लावायचा? म्हणजे जो तो मनुष्य आंधळा आहे तो त्याच्या पापांमुळे आंधळा झालेला आहे किंवा किंवा त्याच्या आई बापाच्या पापांमुळे तो आंधळा झालेला आहे. 2 गोष्टी आपल्याला या ठिकाणी दिसतात. पहिली गोष्ट म्हणजे शिष्यांनी असं गृहीत धरलेलं आहे की जो आजार त्या माणसाला झालेला आहे किंवा जो तो आंधळा आहे तो त्या पापामुळे आंधळा झालेला आहे असं आपण पाहतो. शिष्य लोकांनी हे गृहीत धरलेलं आहे की तो आंधळा जन्माला आला कारण त्याने पाप केलेला आहे. पण आपण देवाच्या वचनामध्ये जर वाचू तर देवाचं वचन आपल्याला काय सांगतं? तर योहान कृत शुभवर्तमान त्याच्यामध्ये जर 11वा अध्यायाकडे आपण वळू आणि 4थं वचन जर आपण वाचू तर त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे आपण बघूया. योहान 11 आणि 4, जॉन चॅप्टर 11 and verse 4. ते ऐकून येशू म्हणाला, हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवार्थ म्हणजे त्याच्या योगे देवाच्या पुत्राचे गौरव व्हावे यासाठी आहे. आता या ठिकाणी लाजाराविषयी आपण वाचतो 11व्या अध्यायामध्ये आणि आपल्याला माहित आहे की काय काय त्या ठिकाणी घडलेलं आहे. आणि इथं जर 4थ्या वचनामध्ये आपण वाचू तर प्रभू येशू ख्रिस्त तो सांगत आहे की जो आजार लाजारला झालेला आहे तो आजार कशासाठी आहे तर देवाचं गौरव होण्यासाठी आहे किंवा त्या ठिकाणी लिहिलेलं आहे देवाच्या गौरवार्थ म्हणजेच त्याच्या योगे देवाच्या पुत्राचे गौरव व्हावे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचे गौरव व्हावे यासाठी लाजार जो आहे तो आजारी पडला होता. आणि पुढे जर आपण अजून एक पौलाविषयी देखील आपल्याला माहिती आहे की पावलाला देखील त्याच्या डोळ्यामध्ये जो त्रास होता त्या त्रासामध्ये असताना देखील पौल जो आहे तो देवावरती अवलंबून होता. देवावरती अधिक विश्वास त्याने ठेवाव्यास त्याच घटकेमध्ये किंवा जो आजारी असतानाच तो त्या देवावरती विश्वास ठेवण्यासाठी त्याला फार मदत मिळत होती, जरी त्याला तो त्रास होत होता तरी सुद्धा. आणि इयोबाच्या जीवनामध्ये जेव्हा देखील आपण पाहतो इयोब जो त्या त्रासातून गेला किंवा जे त्याने सर्व काही गमावलं तरी देखील इयोबाने देवावरती विश्वास ठेवला. पण आपण पाहतो की त्याचे जे मित्र लोक आहेत ते काय विचार करत होते की इयोबाने काहीतरी पाप केलं म्हणूनच त्याने सर्व काही गमावून टाकलं. पण इयोबाने देखील जे काही गमावलं किंवा जे काही त्याच्या जीवनामध्ये जो काही त्रास आला ते देखील देवाच्या गौरवासाठी आलेला आहे आपण पाहतो. जर आपण त्या भागाकडे वळू इयोब याचा 22वा अध्याय आणि 5वं वचन जर आपण वाचू, इयोब 22 आणि 5वं वचन, जोब चॅप्टर 22 and verse 5.
तुझी दुष्टाई मोठी आहे, तुझ्या अधर्माला अंत नाही, हे खरे ना? आता या ठिकाणी काय आहे तर त्याचे जो मित्र त्याला इयोबाला भेटायला आलेला आहे ते त्याच्यावरती परत त्याला ते म्हणत आहेत की त्यांनी असं समजलेलं आहे की इयोबाने पाप केलं, त्याने काहीतरी दुष्टाई केली म्हणूनच तो ह्या सर्व त्रासातून तो जात आहे. पण आपण पाहतो की इयोब देखील जो त्या त्रासातून गेला ते कशासाठी घडलेला आहे तर देवाच्या गौरवासाठीच घडलेला आहे. आणि हे जे शिष्य लोक या ठिकाणी त्या असं गृहीत धरत आहेत की त्या आंधळ्या माणसाने पाप केलं म्हणूनच तो आंधळा असा जन्माला आला असं ते त्या ठिकाणी गृहीत धरत आहेत. आणि दुसरी गोष्ट जी आपण आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळते ती अशी की त्या लोकांनी किंवा शिष्यांनी हे देखील अ, समजलं की त्याच्या आई-वडिलांनी पाप केलं म्हणूनच त्याचा जो तो का सहन करत आहे किंवा तो आंधळा का जन्माला आला? कारण त्याच्या आई-वडिलांनी पाप केलं म्हणूनच तो असा आंधळा जन्माला आला असं ते समजत आहेत. आता जुन्या करारामध्ये जेव्हा आपण काही वचनं वाचू, जर आपण निर्गमाचा 20वा अध्याय 20व्या अध्यायाकडे जर वळू आपण. निर्गम याचा 20वा अध्याय आणि एक्सोडस चॅप्टर 20 आणि 5वं वचन जर आपण वाचू, 5th वर्स. निर्गम 20 आणि 5. त्याच्या पाया पडू नको किंवा त्याची सेवा करू नको, कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे, जो माझा द्वेष करीतात त्यांच्या मुलांना 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल शासन करीतो. आता या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये आपण पाहतो की देव जो आहे तो ईर्ष्यावान देव आहे आणि जे त्याचा द्वेष करतात त्याच्यामुळे त्याच्या मुलांबाळावरती कितव्या पिढीपर्यंत 3ऱ्या किंवा 4थ्या पिढीपर्यंत देखील देव त्यांचं शासन करतो असं आपण या वचनामध्ये पाहतो. आणि त्याच पुस्तकामध्ये जर आपण पुढे जाऊ, निर्गम याचा 34वा अध्याय, निर्गम 34 आणि त्याचं 7वं वचन. निर्गम 34 आणि 7. एक्सोडस 34 and verse 7. हजारो जणांवर दया करणारा, अन्याय, अपराध व पाप यांची क्षमा करणारा, पण अपराधी जणांची मुळीच दया न करणारा असा तो वडिलांच्या दुष्टाईबद्दल पुत्र-पौत्रांच्या 3ऱ्या व 4थ्या पिढीपर्यंतही समाचार घेतो. आता या ठिकाणी देखील आपण पाहतो की जे आई-वडिलांनी दुष्टाई केली किंवा जे वाईट केलं त्याच्याविषयी देव 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत देखील तो त्याचं शासन करतो किंवा त्याचा समाचार तो घेतो आपण पाहतो. पण पुढे जर आपण पाहिलं यहेजकेलाच्या पुस्तकामध्ये, यहेजकेल याचा 18वा अध्यायाकडे जर आपण वळू, यहेजकेल 18 आणि 20वं वचन. यहेजकेल 18 आणि 20. यहेजकेल चॅप्टर 18 and verse 20. त्या ठिकाणी देव काय म्हणतो बघूया. त्याच्या बापाविषयी म्हणाल तर त्याने जुलूम केला, आपल्या भावाला लुटले व आपल्या लोकात अनाचार केला, म्हणून पहा तो आपल्या अधर्मामुळे मरेल. या ठिकाणी देव काय सांगत आहे की ज्या मनुष्याने जो मनुष्य पाप करेल तोच त्याच्या पातकांमुळे तो काय करेल, तो सहन करेल किंवा दुःख सोसेल किंवा मरेल. आणि या ठिकाणी आपण पाहतो की देवाने सांगितलं की जो जीवात्मा पाप करतो तो दुःख सहन करेल किंवा त्याची शिक्षा त्याला मिळेल. आणि जर आपण रोमकराच्या पत्राकडे वळू, नव्या करारामध्ये रोमकरास पत्र याचा 9वा अध्याय आणि 10 ते 13 ही वचनं जर आपण वाचू, रोम 9 आणि 10 ते 13. रोमन्स चॅप्टर 9 and verses 10 to 13. इतकेच नव्हे तर रिबका ही एकापासून म्हणजे आपला पूर्वज इसाहाक ह्याच्यापासून गरोदर राहिल्यावर मुले अजून जन्मली नव्हती व त्यांनी काही बरे वाईट केले नव्हते, तेव्हा निवडी संबंधाने देवाचा जो संकल्प असतो म्हणजे जो कर्मामुळे नव्हे पाचारण करणाऱ्याच्या इच्छेने असतो तो कायम राहावा. म्हणून तिला सांगण्यात आले की वडील धाकट्याची सेवा करे. त्याचप्रमाणे शास्त्रात असे लिहिले आहे की मी याकोबावर प्रीती केली आणि एसावाचा द्वेष केला. या वचनामध्ये जेव्हा आपण वाचू तर देवाने जी निवड केलेली आहे, याकोबाची निवड जी केलेली आहे, आता याकोब आणि एसाव हे दोन्ही जे भाऊ होते
आणि त्यांनी काही पाप करण्या अगोदरच देवाने एकाची निवड केली होती, म्हणजे याकोबाची निवड केली होती. आणि जरी त्यांचे आई वडील एक होते आणि पण तरी सुद्धा देवाने याकोबावरती प्रीती केली आणि याकोबाची निवड देवाने केली. आणि या भागामध्ये जेव्हा आपण वाचू ज्या 9व्या अध्यायामध्ये, त्या ठिकाणी आपण पाहतो की शिष्य लोक जे आहेत ते दोन गोष्टी आपण ह्या दुसऱ्या वचनामध्ये पाहतो. पहिली गोष्ट म्हणजे शिष्य लोक असं समजत आहेत की त्या मनुष्याने पाप केलं म्हणून त्याच्यावरती तो तो ह्या दुःखामधून जात आहे. आणि दुसरी गोष्ट जे शिष्य लोक समजत आहेत ते अशी की त्याच्या आई वडिलांनी पाप केलं म्हणून तो आंधळा असा जन्माला आलेला आहे. पण तिसऱ्या वचनाकडे जेव्हा आपण वळू, त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने काय उत्तर दिलं आपण पाहतो. तिसरं वचन 9व्या अध्यायाचं. येशूने उत्तर दिलं, ह्याने किंवा ह्याच्या आईबापांनी पाप केले असे नाही, तर ह्याच्या ठायी देवाचे कार्य प्रगट व्हावी म्हणून हा असा जन्मास आला. आता प्रभू येशू ख्रिस्त त्या शिष्यांना उत्तर देत आहे. शिष्य लोकांनी जे प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे की हा ह्याच्या पापांमुळे असा आहे किंवा त्याच्या आई वडिलांच्या पापांमुळे असा आहे. पण प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो की ह्याच्या आई-बापाने पाप केलं म्हणून तो आंधळा जन्माला असं नाही, तर कशासाठी असा आहे, तर तो देवाचे कार्य त्याच्या ठायी प्रगट व्हावे म्हणून तो मनुष्य असा आंधळा असा जन्मास आलेला आहे. आणि मघाशीच आपण जे वचन वाचलं 11व्या अध्यायामध्ये, योहानाच्या 11व्या अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये ते काय लिहिलेलं आहे पुन्हा एकदा आपण वाचूया. ते ऐकून येशू म्हणाला, हा आजार मरणासाठी नव्हे, तर देवाच्या गौरवार्थ म्हणजे त्याच्या योगे देवाच्या पुत्राचे गौरव व्हावे यासाठी आहे. आणि हेच हेच हे वचन सुद्धा तेच सांगत आहे की जो तो मनुष्य आंधळा जन्माला आलेला होता, तो तसा का होता की जेणेकरून देवाचं गौरव त्याच्या ठायी व्हावं किंवा प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरव त्या आंधळ्या मनुष्यामुळे व्हावं किंवा देवाचं कार्य जे आहे ते त्याच्याद्वारे लोकांना प्रगट व्हावं म्हणून तो मनुष्य तसा जन्मास आलेला आहे. पण नव्या करारामध्ये जेव्हा आपण पाहतो, रोमकरास पत्राचा 3रा अध्याय आणि 23वा वचन जे आपल्या सर्वांच्या परिचयाचं आहे, ते असं सांगतं की सर्वांनी पाप केलेलं आहे आणि ते देवाच्या गौरवापासून उणे पडलेले आहेत. आणि ह्या वचनाच्या द्वारे आपल्याला समजून येतं की नक्कीच तो आंधळा मनुष्य जो होता तो देखील पापी होता आणि त्याचे आई वडील जे आहेत ते देखील पापी होते. आणि पुन्हा एक वचन जर आपण वाचू, रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 12वं वचन जर आपण वाचू, रोम 5 आणि 12, रोमन्स 5 and verse 12. एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले. तर या ठिकाणी देखील आपल्याला दिसून येते की सर्वांनी पाप केलेलं आहे आणि म्हणून त्या पापांमुळे काय झालेलं आहे, तर सर्व माणसांमध्ये मरण पसरलेलं आहे. तर ह्यामधून आपल्याला स्पष्ट दिसून येतं की सर्वजण पापी आहेत. म्हणजे तो आंधळा मनुष्य देखील पापी आहे आणि त्याचे आई वडील सुद्धा पापी आहेत. पण प्रभू येशू ख्रिस्त असा एकटाच आहे जो निष्पाप असा आहे आणि परिपूर्ण असा आहे. त्या 8व्या अध्यायामध्ये जर आपण पाहू, तर प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा त्या व्यभिचारी स्त्रीला लोकांनी पकडून आणले होते आणि तिला ते दगडमार कराव्यास टपलेले होते, त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो 8व्या अध्यायाच्या 7व्या वचनामध्ये, 8वा अध्याय आणि 7वं वचन. आणि ते त्याला एकसारखे विचारित असता तो उठून त्यांना म्हणाला, तुम्हामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम त्याच्यावर दगड टाकावा. त्या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने त्या लोकांना म्हटलं की तुम्हामध्ये जो निष्पाप आहे, ज्याने कधीही पाप केलेलं नाही, त्याने पहिला दगड त्याच्यावरती टाकावा. आणि पुढे आपण पाहतो की सर्व लोक त्या ठिकाणाहून निघून गेले, राहिला फक्त प्रभू येशू ख्रिस्तच त्या ठिकाणी आपण पाहतो. आणि प्रभू येशू ख्रिस्तच हा एकटा असा आहे जो निष्पाप असा आहे आणि परिपूर्ण असा आहे. आणि ह्या प्रभू येशू ख्रिस्ताला देवाने निवडलं की जेणेकरून, कारण तो निष्पाप असा आहे आणि देवाचा निवडलेला असा आहे की जेणेकरून त्याने जगाचा न्याय त्याने करावा. आणि ह्याचा संदर्भ जर आपण पाहू, तर योहानाच्या पुस्तकामध्येच त्याचा संदर्भ आपल्याला दिसून येतो 5व्या अध्यायामध्ये.
योहान 5 आणि 22 वचन. जॉन 5 and verse 22. पिता कोणाचाही न्याय करीत नाही, तर न्याय करण्याचे सर्व काम त्याने पुत्राकडे सोपवून दिले. आणि त्याच पद्धतीनं 27 वचन जर आपण वाचू तर त्या ठिकाणी आहे, आणि तो मनुष्याचा पुत्र आहे या कारणास्तव न्याय निवाडा करण्याचा अधिकारही त्याला दिला. तर प्रभू येशू ख्रिस्त जो निष्पाप असा आहे आणि देवाचा निवडलेला असा आहे की जेणेकरून त्याने काय करावं, तर त्याने न्याय करावा. न्याय करण्याचं काम हे देवाने किंवा पित्याने हे प्रभू येशू ख्रिस्ताकडे त्याने सोपवलेलं आहे. आणि त्याचा अधिकारही, निवाडा करण्याचा अधिकारही देव पित्याने कोणाला दिलेला आहे, तर प्रभू येशू ख्रिस्तालाच दिलेला आहे. आणि या ठिकाणी जे आपण वचन वाचलं की 3ऱ्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना सांगत आहे की ह्याच्या पातकांमुळे किंवा ह्याच्या आई वडिलांच्या पातकांमुळे तो असा जन्माला आला असं नाहीये, तर देवाचं कार्य त्याच्यामध्ये प्रगट व्हावं, देवाचं गौरव त्याच्याद्वारे व्हावं म्हणून तो असा जन्माला आलेला आहे. आता 4थ्या वचनाकडे आपण वळूया. 4थ्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, ज्याने मला पाठवले त्याची कामे दिवस आहेत तोपर्यंत आपल्याला केली पाहिजेत. रात्र येणार आहे, त्याच्यात कोणालाही काम करिता येणार नाही. आता ह्या वचनाकडे जेव्हा आपण वाचू तर प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे की ज्याने मला पाठवले, म्हणजे ज्या देवपिताने प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवलं आणि त्या देवपिताचं काम जे आहे ते काम दिवस आहे तोपर्यंत त्याला केली पाहिजेत. आणि इंग्लिश मध्ये जर आपण वाचू तर त्या ठिकाणी ही मस्ट वर्क असं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि दिवस आहे तोपर्यंत त्याने ती कामे केली पाहिजेत. रात्र येणार आहे, त्याच्यात कोणालाही काम करिता येणार नाही. तर प्रभू येशू ख्रिस्त देवाचे जे काम आहे ते काम करण्यासाठी तो आलेला आहे. आणि जर त्याच्याविषयी जर आपण वाचू तर 4थ्या अध्यायामध्ये जर आपण पाहू, 4था अध्याय योहान कृशुभवर्तमान आणि 34 वचन जर आपण वाचू, योहान कृशुभवर्तमान 4था अध्याय आणि 34 वचन. येशू त्यांना म्हणाला, ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे, हेच माझे अन्न आहे. तर ह्या वचनावरून आपल्याला दिसून येतं की प्रभू येशू ख्रिस्ताची जी इच्छा आहे किंवा तीव्र इच्छा जी आहे ती काय आहे, तर देवपित्याची इच्छा पूर्ण करणे किंवा देवपित्याचं काम परिपूर्ण करणे, हे त्याची अशी फार तीव्र अशी इच्छा आहे प्रभू येशू ख्रिस्ताची. आणि हे काम पूर्ण करण्याकरिता काही वेळ देखील आहे. आणि या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला माहित होतं की त्याची घटका जी आहे ती येणार होती आणि दिवस आहे तोपर्यंत त्याने हे काम कार्य केलंच पाहिजे, असं या ठिकाणी केली पाहिजेत असं आपण ह्या 4थ्या वचनामध्ये पाहतो. ज्याने मला पाठवले त्याची कामे दिवस आहेत तोपर्यंत आपल्याला केली पाहिजेत असं आपण या ठिकाणी पाहतो. दिवस आहे तोपर्यंत म्हणजे दिवसाची जी वेळ आहे तोपर्यंतच देवाचं काम किंवा देवपिताचं काम प्रभू येशू ख्रिस्ताने केलं पाहिजे. आणि ह्याचा अर्थ काय आहे की प्रभू येशू ख्रिस्त जोपर्यंत या पृथ्वीवरती होता त्याच काळामध्ये त्याने देवाचं कार्य पूर्ण केलं पाहिजे. आणि ते कार्य काय आहे आपल्याला जर पाहायचं असेल तर एक वचन आपण पाहूया. योहान शुभवर्तमानच त्याचा 3रा अध्याय आणि 14वं वचन आपण वाचूया. योहान 3 आणि 14. जॉन चॅप्टर 3 and verse 14. जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे. आता या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त कोणाशी बोलत आहे, तर निकोदेमा बरोबर तो बोलत आहे. आणि नवीन जन्म जो आहे त्याच्याविषयी प्रभू येशू ख्रिस्त निकोदेमाला सांगत आहे. आणि 14व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त असं सांगत आहे की ज्या पद्धतीनं मोशेने अरण्यामध्ये सर्प उंच केला होता तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे असं आपण या वचनामध्ये वाचतो. आणि याचाच अर्थ असा आहे की प्रभू येशू ख्रिस्त निकोदेमाला सांगत आहे की त्याच्या कार्याबद्दल तो सांगत आहे किंवा त्याच्या कामाबद्दल तो सांगत आहे की ज्या पद्धतीनं अरण्यामध्ये मोशेने सर्प उंच केला होता तशाच पद्धतीनं मनुष्याच्या पुत्राला म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताला देखील वधस्तंभावरती खेळण्यात येईल आणि त्या वधस्तंभावरती प्रभू येशू ख्रिस्त मरण पावेल. आणि हे त्याचं
काम होतं आणि हे काम तो करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त ह्या पृथ्वीवरती आला होता. आता मोशेने जो सर्प अरण्यात उंच केला होता, त्याचा जर संदर्भ आपण पाहू तर तो संदर्भ आपल्याला गणनाच्या पुस्तकामध्ये मिळेल. गणना याचा 21वा अध्याय आणि त्या भागामध्ये आपण पाहतो त्याचा संदर्भ. गणना 21 आणि 4थ्या वचनापासून 9व्या वचनापर्यंत आपण वाचूया. नंबर्स चॅप्टर 21 वर्सेस 4 to 9 तो भाग आपण वाचूया. मग होर डोंगरापासून कूच करून अदोम देशाला वळसा घालून जाण्यासाठी त्याने तांबड्या समुद्राकडचा मार्ग धरला. त्या वाटेत लोकांचे मन अधीर झाले. ते परमेश्वराविरुद्ध व मोशे विरुद्ध असे बोलू लागले की तुम्ही आम्हाला मिसर देशातून काढून या रानात मराव्याला कशाला आणले? येथे तर अन्न नाही व पाणीही नाही आणि ह्या हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलो आहोत. तेव्हा परमेश्वराने लोकांमध्ये आगे साप पाठवले. त्यांच्या दंशाने इस्रायलातील बरेच लोक मेले. हे पाहून लोक मोशेकडे येऊन म्हणाले, परमेश्वराविरुद्ध व तुझ्या विरुद्ध बोलण्याचे पाप आम्ही केले आहे. तेव्हा हे साप आमच्यामधून काढून टाकण्यासाठी परमेश्वराची प्रार्थना कर. तेव्हा मोशेने लोकांसाठी प्रार्थना केली. परमेश्वर मोशेला म्हणाला, आग्या सापाची एक प्रतिमा करून झेंड्याच्या खांबावर टाक, म्हणजे सर्पदंश झालेल्या कोणा माणसाने त्याच्याकडे पाहिले तर तो जगेल. मग मोशेने पितळेचा एक साप बनवून टांगला. तेव्हा सर्पदंश झालेल्या कोणी त्या पितळेच्या सापाकडे पाहिले. ह्या वचनामधून आपल्याला समजून येतं की हे जे इस्रायली लोक जेव्हा अरण्यामधून जात होते त्यावेळेला ते देवाविरुद्ध आणि मोशे विरुद्ध कुरकुर करत होते. आणि त्यांची कुरकुर कशाविषयी होती की आम्हाला चांगलं अन्न या ठिकाणी मिळत नाहीये, पाणी प्यायला मिळत नाहीये. आणि जो मोठे जो प्रवास त्यांचा होता त्या प्रवासामुळे देखील ते देवाविरुद्ध कुरकुर करत होते. त्या अन्नाला ते देवाने जे अन्न त्यांना पुरवलं होतं त्या अन्नाला देखील ते कंटाळलेले आहेत असं आपण 5व्या वचनामध्ये पाहतो. आणि ह्या सगळ्या वागण्यामुळे देवाने काय केलं की त्यांच्यामध्ये जे साप सोडला आणि तो साप जो आहे तो इस्रायल लोकांना दंश केला आणि पुष्कळशे लोक त्या ठिकाणी मरण पावले. आणि 7व्या वचनामध्ये जेव्हा आपण वाचू तर त्या ठिकाणी काही लोक मोशेकडे गेले आणि त्यांनी मोशेला म्हणाले की आम्ही तुझ्या विरुद्ध आणि देवाविरुद्ध देखील पाप केलेलं आहे, म्हणून तू देवाकडे प्रार्थना कर. आणि त्यावेळेला देवाने मोशेला सांगितलं की एक सापाची प्रतिमा तयार कर आणि ती खांबावरती तू उंच अशी लाव की जेणेकरून ज्याला तो साप दंश करेल त्यावेळेला ती व्यक्ती त्या खांबाकडे पाहिल त्यावेळेला ती जगेल, असं आपण या भागामध्ये पाहतो. आणि हे कशाचं चित्र आहे तर प्रभू येशू ख्रिस्ताचंच चित्र आहे. ज्या पद्धतीनं मोशेने तो सर्प उंच केला तशाच पद्धतीनं प्रभू येशू ख्रिस्ताला देखील त्या वधस्तंभावरती खिळून उंचावलं किंवा उंच केलं जाईल असं आपण ते चित्र त्या ठिकाणी पाहतो. आणि ते प्रभू येशू ख्रिस्त ते काम पूर्ण करण्यासाठीच किंवा देवाचं काम पूर्ण करण्यासाठीच तो ह्या पृथ्वीवरती आला होता. की देवाचं काम दिवस आहे तोपर्यंत त्याने केली पाहिजे. याचा अर्थ काय की तो निकोदेमाला आपण जो संदर्भ पाहिला जो सांगत आहे की ज्या पद्धतीनं मोशेने सर्प उंच केला तशाच पद्धतीनं मनुष्याच्या पुत्राला देखील उंच करण्यात येईल. म्हणजे मनुष्याचा पुत्र म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त तो त्या वधस्तंभावरती त्याला खेळण्यात येईल आणि आपल्या पापांकरिता तो त्या वधस्तंभावरती मरण पावेल. आणि त्याचं जे चित्र तेच चित्र आपण जुन्या करारामध्ये जो संदर्भ आपण पाहिला गणनामध्ये त्याचंच चित्र आपण प्रभू येशू ख्रिस्ताविषयी पाहतो की ज्या पद्धतीनं तो सर्प उंच करण्यात आला तशाच पद्धतीनं प्रभू येशू ख्रिस्ताला देखील वधस्तंभावरती उंच करण्यात येईल आणि तो तुमच्या आणि आमच्या पापांकरिता त्या वधस्तंभावरती तो मरण पावेल. आणि हे काम पूर्ण करण्याकरिता प्रभू येशू ख्रिस्त देवाचे हे काम पूर्ण करण्याकरिता तो ह्या जगामध्ये आला होता. आणि तो निकोदेमाला सांगत आहे की नव्याने जन्मल्या वाचून देवाच्या राज्यामध्ये आपण प्रवेश करू शकत नाही. पण त्याच्याही आधी जर आपण पाहू तर प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण जे आहे ते मरणासाठीच प्रभू येशू ख्रिस्त ह्या पृथ्वीवरती आला होता. म्हणजे त्या वधस्तंभावरती प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचं अर्पण करायचं हे करण्यासाठीच प्रभू येशू ख्रिस्त आला होता.
आणि जर आपण त्याच अध्यायामध्ये योहानाच्याच अध्यायामध्ये जर 16 वचन जर आपण वाचलं, सर्वांच्याच तोंडपाठ असं ते वचन आहे. आणि ते वचन काय आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आता ह्या वचनाच्या द्वारे आपल्याला समजून येतं की देवाने जगावरती प्रीती केलेली आहे आणि त्याची प्रीती प्रगट कशी केली, तर प्रभू येशू ख्रिस्ताना त्याने देऊन टाकलं. आणि जे कोणी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतात त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त होतं. हे अभिवचन देवाने आपल्याला दिलेलं आहे. पण हे कधीपर्यंत टिकणार आहे किंवा कुठपर्यंत ही वेळ आपल्याला मिळणार आहे? जोपर्यंत प्रभू येईल तोपर्यंतच हा कृपेचा काळ, तारणाचा जो काळ आहे तोपर्यंतच आहे, जोपर्यंत प्रभू येईल तोपर्यंत. पण एकदा प्रभू आला तर त्यानंतर लोकांना संधी मिळणार नाही की त्यांचं तारण होईल, किंवा आता जे प्रभू येशू ख्रिस्ताचा नकार करत आहेत पुन्हा ही संधी त्यांना प्राप्त होणार नाही. तर प्रभू येशू ख्रिस्त त्याने जे तो काम करण्यासाठी ह्या पृथ्वीवरती आला होता, त्या वधस्तंभावरील मरण त्याने पत्करलं आणि ते काम त्याने पूर्ण असं केलं. आणि त्या कार्याला आता वेळ देखील आहे की प्रभू येईपर्यंत जे लोक त्याच्यावरती विश्वास ठेवतात त्यांना तो सार्वकालिक जीवन देणार, त्यांना तारण प्राप्त होणार. आणि जे त्याचा नकार करत आहेत त्यांना ही परत संधी, प्रभू आल्यानंतर ही संधी त्यांना मिळणार नाही. आणि पुढे जर आपण जाऊ 5व्या वचनामध्ये, तर त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे की मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे. आता प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगाचा प्रकाश आहे असं आपण पाहतो. आणि त्याच्याविषयी देखील आपण जर काही वचनं पाहिली तर पहिल्या अध्यायामध्येच, योहानाच्या पहिल्या अध्यायामध्येच आपण त्याच्याविषयी पाहतो. योहान पहिला अध्याय आणि 4थं वचन, जॉन चॅप्टर 1 and verse 4, त्याच्या ठाई जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. प्रभू येशू ख्रिस्त जो जगाचा प्रकाश आहे त्याच्यामध्ये जीवन देखील आहे आणि तेच जीवन मनुष्यासाठी काय आहे, तर प्रकाश असं आहे. आणि 8व्या अध्यायामध्ये देखील आपण जर पाहिलं, योहानाचा 8वा अध्याय आणि 12वं वचन, जॉन चॅप्टर 8 and verse 12, पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला स्पष्ट दिसून येतं की प्रभू येशू ख्रिस्त काय आहे, तर जगाचा प्रकाश आहे. आणि जे त्याच्या मागे चालतात किंवा त्याला अनुसरतात ते कधीच अंधारात चालणार नाहीत, तर त्याच्याजवळ काय आहे, तर जीवनाचा प्रकाश आहे असं आपण या ठिकाणी पाहतो. आणि हा जो जगाचा प्रकाश आहे, जो प्रभू येशू ख्रिस्त जगाचा प्रकाश आहे, त्याची साक्ष कोणी दिली, तर बाप्तिस्मा करणाऱ्या योहान जो आहे तो त्याची साक्ष आहे. आणि त्याच्याविषयी जर आपण वाचू तर पहिल्याच अध्यायामध्ये त्याच्याविषयी आपण पाहतो. योहान याचा पहिला अध्याय आणि 7वं वचन, योहान चॅप्टर 1 and verse 7, तो साक्षीकरिता म्हणजे त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरिता आला, यासाठी की त्याच्याद्वारे सर्वांनी विश्वास ठेवावा. आता तो जो प्रकाश किंवा प्रभू येशू ख्रिस्त जो प्रकाश आहे त्याची साक्ष देण्याकरिता कोण आहे, तर बाप्तिस्मा करणारा योहान तो साक्षीदार आहे. आणि त्याची साक्ष देण्याकरिता किंवा त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरिता बाप्तिस्मा करणारा योहान हा आलेला आहे आपण पाहतो. आणि जर पुढे आपण पाहतो तर योहानाचा वध करण्यात आला, म्हणजे ज्या प्रकाशाची साक्ष देण्याकरिता योहान आला होता त्याचा वध करण्यात आला आपण हे पाहतो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला देखील हे ठाऊक होतं की त्याला देखील त्या वधस्तंभावरती मरण सहन करणार आहे. पण हे जे अंधाराचे जे सामर्थ्य आहे ते या प्रकाशाला ग्रासू शकत नाही, हे देखील आपण देवाच्या वचनामध्ये पाहतो. त्या योहान कृत शुभवर्तमानामध्येच पहिला अध्याय आणि 5वं वचन जर आपण वाचू, तो प्रकाश अंधारात प्रकाशतो तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही. तर हे जे हा जो अंधार आहे तो ह्या सार्वकालिक प्रकाश जो आहे त्याला कधीच ग्रासू शकत नाही असं आपण या 5व्या वचनामध्ये पाहतो. आणि जेव्हा आपण देवाच्या वचनामध्ये आणखीन पाहू तर
देवाने आपणाला देखील, जे आपण प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो, आपणाला देखील त्याने प्रकाश म्हणून या जगामध्ये ठेवलेला आहे. तर त्याचा संदर्भ आपण पाहूया. मत्तई कृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय, मॅथ्यू चॅप्टर 5 and verse 14. 14व वचन आपण वाचूया. मत्तई 5 आणि 14. तुम्ही जगाचा प्रकाश आहात, डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही. तर प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी सांगत आहे की तुम्ही जगाचा प्रकाश आहात. जे प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतात त्यांना प्रभू येशू ख्रिस्त सांगतो की तुम्ही काय आहात, तर या अंधकारमय जगामध्ये कोण आहात, तर तुम्ही जगाचा प्रकाश आहात. आणि तसंच इफिस्कराच्या पत्राकडे जर आपण वळू, इफिस्करास पत्र याचा 5वा अध्याय आणि 8वं वचन, इफिशियन्स चॅप्टर 5 and verse 8. त्या ठिकाणी काय लिहिलंय, कारण तुम्ही पूर्वी अंधकार असे होता, पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहात. प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला. या ठिकाणी देखील आपण स्पष्टरित्या वाचतो की आपण पूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखण्यापूर्वी आपण काय होतो, तर अंधकारामध्येच आपण होतो. पण आता प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केल्यानंतर आपण कसे आहोत, तर प्रभूमध्ये प्रकाश असे आहोत. आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयी जे आपण वचन या 9व्या अध्यायामध्ये वाचलं की मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे. पण आता प्रभू येशू ख्रिस्ताने, जे आपण त्याच्यावरती विश्वास ठेवतो, आपणाला त्याने काय काय केलेलं आहे, तर प्रकाश म्हणून या अंधकारमय जगामध्ये त्याने आपल्याला ठेवलेलं आहे. आणि त्याची अशी अपेक्षा आहे की आपण कसे चालावं, तर प्रकाशासारखेच, आपण प्रकाशाच्या प्रजेसारखेच आपण चालावं, अशी देवाची इच्छा आहे. आणि पुढे जर आपण वाचू 6व्या वचनामध्ये, असे बोलून तो भूमीवर थुंकला, थुंकीने त्याने चिखल केला, तो चिखल त्याच्या डोळ्यास लावला. आता या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त काय करत आहेत, तर त्या जन्मांध मनुष्याला बरं करण्याकरिता किंवा ते करण्याकरिता तो काय करत आहे, तर त्याने आपली थुंकी थुंकला आणि भूमीवरती त्याने थोडासा चिखल केला आणि तो चिखल त्याने त्या जन्मांध माणसाच्या डोळ्यावरती लावला, असं आपण ह्या वचनामध्ये वाचतो. मागील गोष्टींमध्ये जेव्हा आपण पाहतो, तर प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा काही लोकांना बरं केलं, त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने फक्त प्रभू येशू ख्रिस्त बोलला आणि ते लोक बरे झाले. काही लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताने स्पर्श केला आणि ते लोक बरे झाले. काही लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताने आज्ञा दिली की उठ आणि चालू लाग. पांगळ्या मनुष्याला त्याने असं म्हटलं आणि तेव्हा देखील तो पांगळा मनुष्य जो आहे तो चालू लागतो आणि तो बरा होतो. पण या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलेलं आहे, तर एक थोडा चिखल केलेला आहे आणि तो चिखल त्याने काय केलेला आहे, तर त्याच्या आंधळ्या माणसाच्या डोळ्यावरती प्रभू येशू ख्रिस्ताने लावलेला आहे, असं आपण पाहतो. आता प्रभू येशू ख्रिस्ताविषयी जर पुन्हा त्याच्या गुणांविषयी जर आपण पाहू, तर प्रभू येशू ख्रिस्ताला माहिती आहे की लवकर त्याची देखील अशी वेळ येणार आहे, त्याच्यावरती अशी वेळ येणार आहे की लोक त्याला धरतील, त्याला अपमान करतील, त्याला मारतील. आणि एवढंच नव्हे, तर प्रभू येशू ख्रिस्ताला हे देखील माहिती होतं की त्याच्या तोंडावरती देखील लोक थुंकतील. हे देखील प्रभू येशू ख्रिस्ताला माहित होतं. पण तरी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त किती नम्र असा झाला किंवा किती दया त्याने त्या माणसासाठी दाखवली. जरी त्याला ठाऊक होतं की एक वेळ अशी येणार आहे की लोक त्याच्या तोंडावरती थुंकणार आहेत, तरी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी आपण त्याची दया तो दाखवत आहे ह्या आंधळ्या मनुष्यासाठी, की त्याने आपल्या थुंकीने चिखल तयार केला आणि तो चिखल त्याने त्या आंधळ्या माणसाच्या डोळ्यावरती लावला. आणि जे प्रभू येशू ख्रिस्ताला माहित होतं की त्याचा अपमान लोक करणार आहेत, त्याला छळ करणार आहेत, त्याच्या तोंडावरती थुंकणार आहेत. जर त्याचा संदर्भ आपण जर पाहू, तर मार्काच्या पुस्तकामध्ये आपण पाहूया. मार्क 10 आणि 34व वचन आपण पाहूया. मार्क चॅप्टर 10 and verse 34. आणि ते त्याची थट्टा करतील, त्याच्यावर थुंकतील, त्याला फटके मारतील व त्याचा जीव घेतील आणि 3 दिवसांनी तो पुन्हा उठेल. तर प्रभू येशू ख्रिस्ता जो दुःखामध्ये तो जाणार होता आणि त्याची थट्टा त्याची करणार, त्यानंतर त्याच्यावरती थुंकतील, त्याला फटके मारण्यात येतील व त्याचा जीव देखील
घेण्यात येईल. प्रभू येशू ख्रिस्ताच्या विषयी त्याला हे प्रभू येशू ख्रिस्ताला हे माहित होतं की लोक त्याची थट्टा करणार, त्याच्यावरती थुंकणार, त्याला फटके मारणार आणि त्याचा जीव देखील घेणार. आणि त्याच पुस्तकामध्ये म्हणजे मार्कामध्ये जर आपण पुढे जाऊ 14वा अध्याय आणि 65व वचन जर आपण वाचू, मार्क चॅप्टर 14 and verse 65. मग कित्येक जण त्याच्यावर थुंकू लागले, त्याचे तोंड झाकून व त्याला बुक्क्या मारून म्हणू लागले, आता दाखव आपले अंतर्ज्ञान. आणि कामदारांनी त्याला चपडाका मारून आपल्या ताब्यात घेतले. या ठिकाणी देखील आपण किती भयानक स्थिती आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताचा जो छळ त्या ठिकाणी करत होते, त्याच्यावरती थुंकले, त्याचं तोंड झाकून त्याला बुक्क्या मारू लागले आणि नंतर त्याची चेष्टा देखील करू लागले. त्याच्या कानाखाली देखील मारले आपण या वचनामध्ये पाहतो. आणि 15व्या अध्यायामध्ये जर आपण जाऊ, 15वा अध्याय आणि 19वा वचन मार्काच्या शुभवर्तमानामध्ये, मार्क 15 and verse 19. त्यांनी त्याच्या मस्तकावर वेताने मारले, ते त्याच्यावर थुंकले आणि गुडघे टेकून त्यांनी त्याला नमन केले. आता या ठिकाणी शिपाई, रोमी लोक शिपाई जे आहेत ते देखील प्रभू येशू ख्रिस्ताची चेष्टा करत आहेत आणि त्यांनी देखील प्रभू येशू ख्रिस्तावरती थुंकलं असं आपण या 19व्या वचनामध्ये पाहतो आणि त्याची चेष्टा करत आहेत, त्याच्या समोर गुडघे टेकून त्याला नमन करत आहेत असं आपण हे रोमी शिपायांविषयी वाचतो. तर प्रभू येशू ख्रिस्ताला हे माहित होतं की लोक त्याला धरणार आहेत, लोक त्याची चेष्टा करणार आहेत, लोक त्याच्या तोंडावरती बुक्क्या मारणार आहेत आणि इतकंच नव्हे तर त्याच्या तोंडावरती थुंकणार देखील आहेत. पण देवाची कृपा किंवा देवाची दया ह्या वचनामध्ये आपल्याला दिसून येतो की त्याने काय केलं की आपल्या थुंकीने ते एक चिखल, जमिनीची मातीची घेतली आणि त्या चिखल तयार करून त्याने तो चिखल त्या आंधळ्या माणसाच्या डोळ्यावरती त्याने लावला. आणि पुढे काय पाहतो 7व्या वचनामध्ये, त्याच्या डोळ्यावरती चिखल लावल्यानंतर त्याने त्याला म्हटले, जा शिलोह म्हणजे पाठवलेला नावाच्या तळ्यात धु. मग त्याने जाऊन धुतले व तो डोळस होऊन आला. आता ह्या वचनामधून आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा तो चिखल त्या माणसाच्या डोळ्यावरती लावला, त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने त्या आंधळ्या मनुष्याला सांगितलं की तू काय कर की तू जा आणि शिलोह नावाच्या तळ्यामध्ये जाऊन ते धु. आता या ठिकाणी आपण पाहतो की जो आंधळा मनुष्य आहे त्याला त्याचा विश्वास किंवा त्याने प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे हे कशावरून दिसून येतं, तर प्रभू येशू ख्रिस्त त्याला सांगतो की बाबा तुझ्या डोळ्यावरती चिखल लावल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त त्याला सांगतो की तू जा आणि शिलोह नावाच्या तळ्यामध्ये जाऊन तू धु. आणि त्या आंधळ्या माणसाने त्याच्यावरती विश्वास ठेवला हे कशावरून स्पष्ट होतं की तो आंधळा मनुष्य तिथून निघून गेला त्या शिलोह तळ्यामध्ये आणि त्या ठिकाणी त्याने जाऊन तिथं धुतलं आणि त्यानंतर आपण तो चमत्कार पाहतो की त्याला तो डोळस होऊन आला असं आपण त्या ठिकाणी पाहतो. तर त्याने ती कृती दर्शवली, प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला सांगितलं आणि तो शिलोह तळ्याकडे गेला, त्याने आपले डोळे धुतले आणि तो डोळस असा झाला. आणि कदाचित तो आंधळा असल्या कारणानं त्याला कदाचित त्रास झाला असेल की त्या मंदिरापासून त्या तळ्यापर्यंत जाण्यासाठी काही अंतरावरती ते तळ होतं आणि तिकडे जाण्यासाठी कदाचित त्याला अधिक वेळ लागलाही असेल तो आंधळा असल्या कारणानं. पण तरी देखील तो त्या ठिकाणी गेला आणि त्याचा विश्वास त्याने दर्शवला हे या वचनावरून आपल्याला स्पष्ट होतं. आणि तो त्या ठिकाणी गेला, त्याने आपले डोळे धुतले, तो डोळस झाला आणि सर्व काही तो पुन्हा पाहू शकला. त्याच्या जीवनामध्ये जे त्याने कधीही बघितलं नव्हतं, पण आता तो डोळस झाल्या कारणानं त्याला आता पूर्णपणे दिसू लागला होता. आता हे जे आपण कार्य पाहतो प्रभू येशू ख्रिस्ताविषयी की त्याने त्या आंधळ्या मनुष्याला त्याने दृष्टी दिली किंवा डोळस जो तो झालेला आहे असं आपण पाहतो. तर हे आरोग्य देण्याचं कार्य जे आहे ते आरोग्य किंवा आंधळ्या माणसाला डोळे देण्याचं काम हे कोणाचं आहे, तर प्रभू येशू ख्रिस्ताचं आहे. आणि ह्या चमत्कारावरून आपल्याला दिसून येतं. पण आणखीन एक वचन जर आपण वाचू, मत्तय कृत शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 5वं वचन जर आपण वाचू, मत्तय 11 आणि 5वं वचन, या ठिकाणी काय लिहिलेलं आहे, आंधळे पाहतात, पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठवले जातात व गरिबास सुवार्ता सांगण्यात येते.
या ठिकाणी योहान जो आहे, बाप्तिस्मा करणारा योहान, हा प्रभू येशू ख्रिस्ताविषयी साक्ष देत आहे आणि तो काय सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्तामुळे आंधळे लोक जे आहेत ते पाहतात. म्हणजे हे कार्य जे आहे ते कोणाचं आहे, तर प्रभू येशू ख्रिस्त देव जो पुत्र त्याचं हे कार्य आहे. आणि त्याच पुस्तकामध्ये, मत्तयाच्याच पुस्तकामध्ये 15वा अध्याय जेव्हा आपण पाहू, 15वा अध्याय आणि 30वं वचन, मॅथ्यू चॅप्टर 15 and verse 30. मग लोकांचे थव्यांचे थवे त्याच्याकडे आले, त्यांच्या बरोबर लंगडे, व्यंग्य, आंधळे, मुके व दुसरे पुष्कळ जण होते. त्यांनी त्याच्या पायाशी आणून ठेवले आणि त्याने त्यांना बरे केले. तर या ठिकाणी देखील आंधळ्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्या आंधळ्या लोकांना बरं केलं. तर हे प्रभू येशू ख्रिस्ताचं काम आहे. आणि जर आपण स्तोत्रसंहिताच्या पुस्तकाकडे वळू, स्तोत्रसंहिता याचा 146वा अध्याय, स्तोत्रसंहिता 146 आणि वचन 8, Psalm 146 and verse 8. परमेश्वर आंधळ्यांना दृष्टी देतो, परमेश्वर वाकलेल्यांना उभे करतो, परमेश्वर नीतिमानांवर प्रेम करतो. तर आता अंधहीनांना दृष्टी देणं हे कार्य आपण आधी नव्या करारामध्ये जे वचनं पाहिली, जे कार्य प्रभू येशू ख्रिस्ताने पूर्ण केलं. आणि ह्या स्तोत्र संहितेमध्ये आपण वाचतो की परमेश्वर आंधळ्यांना दृष्टी देतो आणि इंग्लिशमध्ये कॅपिटल लेटर्स मध्ये लॉर्ड असं लिहिलेले आहे, म्हणजे यहोवा देव आंधळ्यांना दृष्टी देतो. तर हे जे कार्य आहे, आंधळ्यांना दृष्टी देण्याचं कार्य, हे देव पिताचं देखील किंवा यहोवा देवाचं देखील हे कार्य आहे की तो आंधळे जे आहेत त्यांना तो दृष्टी देतो किंवा त्यांचे डोळे तो उघडतो. आणि ह्या वरून आपल्याला स्पष्ट दिसून येतं की हे कार्य केवळ देव जो बाप म्हणजे देव पिता प्रभू येशू ख्रिस्त म्हणजेच देव हे कार्य परिपूर्ण करू शकतो. कोणते संदेष्टे किंवा प्रेषित लोक हे कार्य करू शकत नाहीत किंवा दृष्टी उघडू शकत नाहीत. तर हे कार्य केवळ देव परिपूर्ण करू शकतो. आणि पवित्र शास्त्रामध्ये कधीच आपण असं वाचत नाही की एका मनुष्याने एका माणसाला दृष्टी दिली असं, पण देवाचं हे कार्य आहे असं आपण पाहतो. आणि ह्या माणसाच्या जीवनामधून 2 गोष्टी त्याच्या जीवनामध्ये घडल्या. पहिली जी गोष्ट घडली की त्याला दृष्टी प्राप्त झाली. हा आंधळा मनुष्य जो आहे, तो जन्मापासूनच जो आंधळा होता त्याला दृष्टी प्राप्त झाली. आणि दुसरी गोष्ट जी या ठिकाणी आपल्याला दिसून येते की त्याने प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला आणि तो विश्वास ठेवला म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने जे त्याला सांगितलं ते त्याने केलं. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की तू शिलोह तळ्यात नावाच्या तळ्यात तू जाऊन ते धु आणि तुला दृष्टी प्राप्त होईल. आणि तसं त्याने केलं आणि त्याच्यावरून त्याचा विश्वास प्रभू येशू ख्रिस्तावरचा हा दिसून येतो. तर पहिली जी गोष्ट किंवा 2 गोष्टी त्या माणसाच्या जीवनामध्ये झाल्या. पहिली की त्याला दृष्टी प्राप्त झाली आणि दुसरी जी गोष्ट आहे की त्याने प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला आणि त्याच्यामुळे त्याला काय झालं तर सार्वकालिक जीवन प्राप्त झालं. आता हे दोन्ही जी कामं आहेत की त्याला दृष्टी प्राप्त झाली, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालं, हे दोन्ही जी कार्य आहेत ही देवाचीच कार्य आहेत आणि देवच हे कार्य पूर्ण करू शकतो. आणि दुसरी जी गोष्ट आहे की त्याला सार्वकालिक जीवन जे प्राप्त झालं, ते पहिलं कार्य म्हणजेच जे त्याला दृष्टी प्राप्त झाली त्याच्यापेक्षा मोठं असं कार्य आहे, सार्वकालिक जीवनाचं कार्य. आणि हे सार्वकालिक जीवन जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त देतो किंवा एखाद्या पापी माणसाची सुटका होते पापांमधून, त्यावेळेला अधिक गौरव जे आहे ते देवाला मिळतं किंवा देवाला अधिक गौरव कधी मिळतं, ज्या वेळेला एखादी पापी व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताकडे वळते, त्यावेळेला देवाचा अधिक गौरव होतं. आता या ठिकाणी जे तळ आहे त्या तळ्याचं नाव जे आपण पाहतो ते काय आहे तर शिलोह असं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि त्याचा अर्थ पण दिलेला आहे, तो म्हणजे पाठवलेला. आता या ठिकाणी ह्या भागामध्ये आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने त्या आंधळ्या व्यक्तीला त्या तळ्याकडे पाठवलं आणि त्याने ती आज्ञा पाळली आणि तो त्या तळ्याकडे गेला आणि त्याला दृष्टी प्राप्त झाली. तशाच पद्धतीनं प्रभू येशू ख्रिस्ताला देखील देवपित्याने या जगामध्ये पाठवलं
आणि त्याचा संदर्भ जर आपण पाहू तर 8व्या अध्यायामध्ये योहान 8 आणि 42 वचन 42 वर्स. येशूने त्यांना म्हटले, देव जर तुमचा पिता असता तर तुम्ही माझ्यावर प्रीती केली असते, कारण मी देवापासून निघालो व आलो आहे. मी आपण होऊन आलो नाही, तर त्यानेच मला पाठवले. तर प्रभू येशू ख्रिस्ताला देखील देवपिताने या जगामध्ये पाठवलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताने देखील देवपिताची आज्ञा मानली आणि तो ह्या पृथ्वीवरती आला. आणि तशाच पद्धतीनं देवाने आपणाला देखील ह्या जगामध्ये पाठवलेलं आहे. तर कशासाठी पाठवलेलं आहे, तर ते त्याच्यासाठी आपण काही वचन वाचूया. योहान याचा 20वा अध्याय आणि 21वा वचन. योहान 20 आणि 21. येशू पुन्हा त्यांना म्हणाला, तुम्हा शांती असो. येशू पुन्हा त्यांना म्हणाला, तुम्हा शांती पाठवले आहे तसे मी तुम्हाला पाठवतो. आता प्रभू येशू ख्रिस्ताने जे त्याच्यावरती विश्वास ठेवतात त्यांना देखील या जगामध्ये पाठवलेलं आहे. आणि ते आपल्याला माहिती आहे की कोणत्या कामासाठी, तर जेणे की आपण प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष या जगामध्ये द्यावी. या जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष इतरांना द्यावी. आणि त्याच पद्धतीनं मत्तयाच्या पुस्तकामध्ये 28वा अध्याय आणि 19 आणि 20 वचन जर आपण वाचू, तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, त्यास पिताच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञा दिले ते सर्व त्यास पाळाव्यास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. तर देवाने आपणाला देखील, जे आपण त्याच्यावरती विश्वास ठेवतो, आपणाला देखील त्याने ह्या जगामध्ये पाठवलेलं आहे की जेणेकरून त्याची साक्ष आपण ह्या जगामध्ये प्रगट करावी. आणि जे कार्य प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेलं आहे ते कार्य परिपूर्ण करण्याकरिता त्याने आपल्याला ह्या जगामध्ये पाठवलेलं आहे. आपल्याला त्याने प्रकाश म्हणून देखील ह्या जगामध्ये नेमलेला आहे, किंवा जगाचा प्रकाश म्हणून आपल्याला त्याने ह्या जगामध्ये, अंधकारमय जगामध्ये त्याने आपल्याला ठेवलेलं आहे. तर ह्या गोष्टींविषयी आपण देवाची स्तुती करूया आणि देवाचा आभार मानूया की ज्या पद्धतीनं देवाने ह्या जन्मांध माणसाला त्याने दृष्टी दिली, त्याला त्याने त्या शिलोहकडे, तळ्याकडे पाठवलं. तशाच पद्धतीनं प्रभू येशू ख्रिस्ताने देखील आपण जे पापी होतो, जे पापामध्ये होतो आणि जगाच्या दैवताने आपले देखील जे डोळे आंधळे केलेले होते, आपले डोळे देखील प्रभू येशू ख्रिस्ताने उघडलेले आहेत. आणि हे कार्य देवानेच पूर्ण केलेलं आहे आणि त्यानेच आपल्याला दृष्टी दिलेली आहे आणि त्याने आपल्याला ह्या जगामध्ये प्रकाश म्हणून ठेवलेलं आहे. आणि हे परिपूर्ण करण्याकरिता जे काम प्रभू येशू ख्रिस्ताने केलेलं आहे, ते काम म्हणजे काय, तर तुमच्या आणि माझ्या पापांकरिता प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावरती मरण पावला. आणि जो निष्पाप असा जो प्रभू येशू ख्रिस्त, त्याने तुमचा आणि माझं पाप स्वतःवरती घेतला आणि तो त्या वधस्तंभावरती पाप असा झाला. आणि त्याच्या मरणाने त्याने आपल्याला जीवन आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आपल्याला सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे. आणि आपण शैतानाचे गुलाम होतो, त्याने जे आपले डोळे आंधळे केलेली होती, ती डोळे प्रभू येशू ख्रिस्ताने उघडलेली आहेत आणि ती दृष्टी आपल्याला देवाने दिलेली आहे. आणि त्याचं कार्य आपल्या जीवनामध्ये प्रगट व्हावं म्हणून देव आपल्याला सहाय्य करो. देव बाप ही वचने आशीर्वादित करो. थँक्यू.